मित्रांनो, लक्षात ठेवा, जेव्हा संपत्ती पैसा आवाज करते तेव्हा नम्रता शांतपणे बसून सर्व काही पाहत असते. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज मी आपल्याला एक अशी कथा सांगणार आहे जी कथा आपल्याला विचार करण्यास भाग पाडेल की आपण आपल्या आयुष्यामध्ये कोणाला जास्त महत्त्व देतो, बँक बॅलन्सला की माणुसकीला. ही कथा एका अशा महिलेची आहे जिने गुपचूप स्वतःच्या हिमतीवर आपलं साम्राज्य उभं केले, पण आपल्या मुलाला याची साधी शंका सुद्धा येऊ दिली नाही. अशा कथेच्या एका वळणावर ती महिला एक असा खेळ खेळली ज्याने तिच्या सुनेच्या कुटुंबाचा अहंकार क्षणार्धात नाहीसा झाला. खूपच इंटरेस्टिंग स्टोरी आहे, शेवटपर्यंत नक्की पहा. चला कथेला सुरुवात करूया. मी नेहमीच एक साधारण आयुष्य जगत आले होते. माझे नाव पद्मावती आहे आणि मी साधारण 18 वर्षांपासून एका कंपनीमध्ये मोठ्या पदावर काम करत होती. ही गोष्ट ऐकून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी प्रत्येक महिन्याला 1,00,000 रुपये कमवत होते. ही रक्कम त्या काळात खूप मोठी रक्कम समजली जायची, पण माझा मुलगा अजितला याबद्दल काहीच माहीत नव्हते. अजितसाठी तर मी एक साधारण महिला होते, जी सकाळी कामाला जायची आणि संध्याकाळी थकून भागून परत घरी यायची आणि स्वयंपाकघरात जाऊन जे काही असेल त्यापासून जेवण बनवायची. म्हणजेच एक साधारण नोकरी करणारी महिला यापेक्षा जास्त कोणी नाही. आणि मी सुद्धा कधीच माझ्या मुलाला मी कोणत्या पदावर काम करते हे खरं सांगितलंच नाही. माझ्यासाठी पैसा म्हणजे ट्रॉफी नव्हती, ज्याला भिंतीवर ठेवून सर्वांना दाखवलं जावं. ती मी अशा काळात लहानाची मोठी झाली होती जिथे आत्मसन्मान हा आतून येत असायचा आणि त्यावेळी बडबड करण्यापेक्षा जास्त शांत राहणं म्हणजे चांगलं लक्षण मानलं जायचं. म्हणूनच मी माझं सत्य नेहमी माझ्याजवळच ठेवलं. मी कितीतरी वर्ष माझ्या मध्यमवर्गीय इमारतीमध्ये असलेल्या घरात काम राहत होती. जे घर मी माझ्या मेहनतीच्या पैशातून खरेदी केले होते. मी कितीतरी वर्ष ती एका चामड्याची पर्स वापरत होती. एवढंच नाही तर मी बाजारातील साध्या दुकानांमधील कपडे खरेदी करायची आणि घरी स्वतः जेवण बनवायची. अशा प्रकारे मी सर्वच गोष्टींबद्दल बचत करत असायची. त्यामुळे मी कोणताही गाजावाजा न करता शांतपणे श्रीमंत होत गेली. कारण खरी हिंमत कधीच आवाज करत नाही, तर खरी हिंमत फक्त बघते. आणि मी प्रत्येक गोष्ट खूप लक्षपूर्वक पाहत असायची. एक दिवस गुरुवार होता. त्या दिवशी दुपारी अजितचा फोन आला. त्याचा आवाज थोडा बदललेला वाटत होता. त्याच्या आवाजात अशी भीती होती जणू काही लहानपणी कोणतीतरी चूक केल्यानंतर त्याच्या आवाजामध्ये जी भीती असायची त्या प्रकारचा त्याचा आवाज होता. तो घाबरलेल्या स्वरात म्हणाला की त्याची बायको प्रियांकाचे आई बाबा परदेशातून आले आहेत आणि त्यांना मला भेटायचंय. त्यासाठी ते लोकांनी रविवारी शहरातील सर्वात महागड्या हॉटेलमध्ये डिनरचं आयोजन केलं आहे आणि ते लोक तिथेच मला भेटतील, म्हणून मला त्या ठिकाणी जायचं आहे. माझ्या मुलाच्या आवाजामध्ये एक वेगळ्याच प्रकारचा दबाव होता. यावरून ही गोष्ट स्पष्ट होत होती की हे एका मुलाचे आमंत्रण नव्हते, तर एक प्रकारची विनंती होती की आई, तिथे जाऊन मला लाज वाटेल अशी कोणती कृती तू करू नकोस. तेव्हा मी माझ्या मुलाला हळूच विचारले की त्यांना माझ्याविषयी काहीच माहीत आहे का? अजित काही क्षण शांत राहिला आणि म्हणाला, आई, मी एवढंच सांगितलं आहे की तू एका कंपनीमध्ये काम करतेस, एकटीच राहतेस आणि तू एक साधारण महिला आहेस. यापेक्षा जास्त कोणी नाही. साधारण हा फक्त एक शब्द जणू माझे संपूर्ण आयुष्य याच लहान विशेषणामध्ये सामावले होते. जणू मीच एक समस्या आहे आणि त्यासाठी त्याला माफी मागावी लागत होती. मी दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले, मी नक्कीच येईन बाळा. मी माझ्या जुन्या पण आरामदायक ड्रायव्हिंग रूममध्ये पोहोचली. फर्निचर जुने होते. भिंतीवर कोणतीही महागडी कलाकृती नव्हती. एक छोटासा जुना टीव्ही होता. कोणाला प्रभावित करेल असे काहीही नव्हतं. पण त्या क्षणी मी ठरवले, जर माझ्या मुलाला वाटत असेल की मी एक गरीब महिला आहे आणि जर माझ्या सुनेचे आई वडील मला याच दृष्टिकोनातून तोलण्यासाठी तयार असतील, तर मी त्यांना तेच देईन ज्याची ते अपेक्षा करत असतील. त्या क्षणी मी ठरवले की एक तुटलेली साधी भोळी गरीब आई असल्याची बतावणी करेल. कारण जे लोक संपत्तीने दुसऱ्यांचे मापन करतात ते खरेच कसे दिसतात हे मला माझ्या डोळ्यांनी बघायचे होते. रविवारचा दिवस होता. मी माझी सर्वात वाईट साडी बाहेर काढली. एक हलक्या राखाडी रंगाची चुरलेली सुती साडी आणि मी जुने खूप वेळा घातलेले बूट घातले. कोणताही दागिना नाही, अगदी घड्याळही नाही. मग मी माझी फिकी पडलेली कापडी पिशवी उचलली, केसांचा एक विस्कटलेला आंबाडा बांधला आणि आरशात पाहिलं. मी एक अशी स्त्री दिसत होती जिच्यावर आयुष्यात खूप संकटे आली आहेत आणि ती कसं तरी आयुष्य जगत आहे.
मी एक रिक्षा पकडली आणि त्या रिक्षावाल्याला पत्ता सांगितला. शहराच्या सर्वात पॉश भागातील एक अत्यंत महागडं हॉटेल, जिथे मेनू कार्डमधील किमती लिहिलेल्या नसायच्या आणि जिथे एका प्लेटचा खर्च एका सामान्य व्यक्तीच्या एका महिन्याच्या पगारापेक्षाही जास्त होत असेल. हॉटेलच्या दारावर पोहोचून मी दीर्घ श्वास घेतला. अजित आणि प्रिया एका लांब टेबलाजवळ उभे होते. अजितने सूट घातला होता आणि तो खूप अस्वस्थ दिसत होता, तर माझी सून प्रिया नेहमीप्रमाणे खूपच सुंदर दिसत होती, क्रीम रंगाच्या ड्रेसमध्ये. पण ती दरवाजाकडे तणावपूर्व नजरेने बघत होती, जणू तिला लाज वाटत होती. नंतर माझी नजर प्रियाच्या आईवडिलांवर पडली. ते राजा महाराजांप्रमाणे एका टेबलासमोर बसले होते. प्रियाची आई सुषमा गाडगे यांनी जरीची चमकदार हिरवी साडी परिधान केली होती. गळ्यावर, मनगटावर आणि बोटांवर हिरे आणि सोने होते. तर प्रियाचे बाबा दिनेश गाडगे एका नीटनेटक्या सूटमध्ये होते. हातात एक मोठं महागडं सोन्याचे कंगन किंवा घड्याळ. दोघे जण एखाद्या आलिशान महालातून डिनर करण्यासाठी आल्यासारखे वाटत होते. मी घाबरत घाबरत हळूवार पावले टाकत पुढे सरकली. जणू मी त्या ठिकाणची नव्हतीच. अजितने मला पाहिलं आणि त्याचा चेहरा पांढरा फटक पडला. त्याचे डोळे मोठे झाले. आई, तू येणार म्हणाली होतीस त्याप्रमाणे आलीस. त्याच्या आवाजात एक विचित्र अस्वस्थता होती. मी हलके स्मित हसते दिले. हो बाळा, मी आली आहे. तेव्हाच प्रियाने माझ्या गालावर एक चुंबन दिलं आणि म्हणाली, नमस्ते सासूबाई, तुम्हाला बघून छान वाटलं. पण तिच्या डोळ्यातील भावना तिच्या शब्दांच्या अगदी उलट दिसत होत्या. तिने तिच्या आई वडिलांशी माझी ओळख एका विचित्र, जवळजवळ माफी मागणाऱ्या पद्धतीने करून दिली. पप्पा, मम्मी ही अजितची आई आहे. तेव्हा प्रियाची आई सुषमा गाडगेने मला वरपासून खालपर्यंत निरखून पाहिलं आणि त्या क्षणी मला त्यांच्या डोळ्यात सगळं दिसलं. तिरस्कार, निराशा अगदी स्पष्टपणे दिसत होती की त्यांना माझा पोशाख, माझे जुने बूट, माझी झोळी बघून किती घृणा वाटत होती. तरी मजबुरी म्हणून त्यांनी एक हळूवार निर्जीव हात माझ्या दिशेने पुढे केला आणि एक शिष्टाचार म्हणून म्हणाल्या, भेटून खूप आनंद झाला. दिनेश गाडगेने त्याचप्रमाणे खोटं हास्य चेहऱ्यावर आणून हात मिळवला. त्यानंतर मला त्या खूप मोठ्या हॉटेलच्या शेवटच्या कोपऱ्यात बसवलं गेलं, सर्वात दूरच्या खुर्चीवर, जणू मी दुसऱ्या दर्जाची पाहुणी आहे. कोणी माझी खुर्ची सरकवायला देखील माझी मदत केली नाही, ना कोणी विचारलं की मी कम्फर्टेबल, आरामदायक आहे की नाही. वेटर मेनू कार्ड घेऊन आला. जे मेनू कार्ड इंग्रजी भाषेत लिहिलेलं होतं. मी मेनू कार्ड उघडलं आणि मला काही समजत नसल्याचं नाटक केलं. तेव्हा सुषमा गाडगेने उभासाने विचारलं, तुम्हाला मेनू कार्ड समजून सांगण्यासाठी माझी मदत पाहिजे का? मी माझा आवाज शक्य तितका दाबला आणि भोळात ठेवला. हो, मला या शब्दांचा अर्थ कळत नाहीये. त्याने एक दीर्घ श्वास सोडला आणि माझ्यासाठी काहीतरी ऑर्डर केलं. त्यांनी वेटरला सांगितलं काहीतरी साधं आणि असं जे जास्त महाग नसेल. आम्हाला ह्यांच्यासाठी जास्त पैसे खर्च करायचे नाहीत, असे प्रियाची आई त्या वेटरला इंग्रजीमध्ये म्हणाली. का तर मला समजायला नको म्हणून, पण मला मात्र सगळं समजलं. तेव्हा दिनेश गाडगेने मान डोलावली, पण अजितने आपली नजर खाली केली आणि प्रिया आपल्या नॅपकिनशी खेळू लागली. मी फक्त बघत राहिली. मग प्रियाच्या आईने बोलायला सुरुवात केली. त्यांनी त्यांच्या विदेशवारीबद्दल, विमानातील थकव्याबद्दल आणि इथं सगळं कसं किती वेगळं आहे याबद्दल सांगितलं. मग हळूच त्यांनी पैशांची गोष्ट सुरू केली. त्यांनी सांगितलं की ज्या हॉटेलमध्ये थांबले आहे तिथले भाडं 40,000 रुपये प्रतिदिवस आहे. पुढे त्यांनी भाड्याने घेतलेल्या आलिशान गाडीचा उल्लेख केला. त्यांनी सांगितलं की शॉपिंगमध्ये त्यांनी काही वस्तू घेतल्या, जास्त काही नाही, फक्त काही लाख रुपयांच्या. त्या माझ्याकडे पाहत होत्या. मी प्रभावित व्हावं या अपेक्षेने. मी फक्त मान हलवली. हे तर खूपच छान आहे, त्या पुढे म्हणाल्या. हे बघा पद्मावती ताई, आम्ही नेहमी पैशांच्या बाबतीत खूप सावध असतो. आम्ही खूप मेहनत केली, चांगली गुंतवणूक केली. त्यामुळे आता आमची 2 पैशांमध्ये प्रॉपर्टी आहे, 2 देशांमध्ये प्रॉपर्टी आहे. दिनेशचे मोठमोठे व्यवसाय आहेत आणि मी माझ्या गुंतवणूकदारांची देखरेख करते. मग प्रियाची आई हसतच मला विचारलं, आणि तुम्ही नेमकं काय करता? मी मान खाली झुकून उत्तर दिलं, मी एका ऑफिसमध्ये काम करते. कागदपत्र, फायलिंग, साध्या गोष्टी. सुषमा गाडगे दिनेशकडे पाहत म्हणाली, ओ, मी समजले, प्रशासकीय काम. हेही ठीक आहे, प्रामाणिक काम आहे. शेवटी सगळ्या नोकऱ्या आदरणीय असतातच, नाही का? निश्चितच, मी उत्तर दिलं. तेवढ्यात जेवण आलं. मोठ्या प्लेट्समध्ये लहान लहान कलाकृतीसारखी सजवलेले खाद्यपदार्थ होते.
सुषमा गाडगेने काळजीपूर्वक आपली प्लेट स्वतःजवळ घेतली आणि म्हणाली, ही 7,000 रुपयांची एक प्लेट आहे. पण याची किंमत एवढी जास्त का आहे? तर चांगल्या गुणवत्तेसाठी पैसे द्यावेच लागतात. कोणी काहीही खाऊ शकत नाही, बरोबर ना? मी मान हलवली. नक्कीच. तुम्ही बरोबर बोलत आहात. अजितने विषय बदलण्याचा प्रयत्न केला. पण प्रियाच्या आईने त्याला मध्येच टोकलं. बाळा, तुझी आई एकटी राहते का? अजितने मान हलवली. हो, ती एका लहानशा अपार्टमेंट राहते. प्रियाच्या आईने बनावटी दये दाखवली. ओ हो, हे कठीण जात असेल ना? या वयात एकटं राहणं, जास्त आधार नसणं आणि तुमचा पगार, सगळं कसं सांभाळत आहोत हे सगळं? तेव्हाच मला जाणवले की सापळा आवळला जात आहे. मी हळूच उत्तर दिलं, हो, माझं पोट भरत असताना जिथे पैसे वाचवता येतात तिथे मी वाचवते. माझ्या जास्त गरजा नाहीत. प्रियाच्या आईने नाट्यमय पद्धतीने आभार मानले. पद्मावती ताई, तुम्ही किती बहादूर आहात ना? मी खरंच त्या महिलांची प्रशंसा करते ज्या एकट्या संघर्ष करतात. अर्थात प्रत्येक आईला वाटतं की तिने आपल्या मुलांना चांगलं आयुष्य द्यावं. पण ठीक आहे, प्रत्येकजण तेवढं देऊ शकतो जेवढं तो देऊ शकतो. हा एक थेट पण जीवघेणा हल्ला होता. त्या मला सांगत होत्या की मी अजितसाठी पुरेशी नव्हती. मी त्यांना तो हक्कदार असलेलं आयुष्य दिलं नाही. का तर मी गरीब, अपूर्ण आई होती. अजितने टेबलाखाली मुठ्या आवळल्या होत्या. प्रियाच्या आईने आपलं बोलणं पुढे सरूच ठेवलं. आम्ही नेहमी लक्ष दिलं की प्रियाला सर्वोत्तम, सगळ्यात सर्वोत्तम मिळेल. ती सर्वोत्तम शाळांमध्ये गेली, जग फिरली, 4 भाषा शिकली. आता ती एक शानदार नोकरी करत आहे आणि ती खूप चांगले पैसे कमवते. जेव्हा तिचं फक्त लग्न अजितशी झालं तेव्हा आम्ही त्यांना खूप मदत केली. आम्ही त्यांना घराच्या डाऊन पेमेंटसाठी पैसे दिले. आम्ही त्यांच्या हनुमानचा खर्च उचलला. कारण आम्ही तसेच आहोत. आम्ही आमच्या मुलांना समर्थन देण्यावर विश्वास ठेवतो. मग त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि विचारलं, आणि तुम्ही अजितला काही मदत केलीत का? त्यांच्या लग्नाच्या वेळी वगैरे? हा प्रश्न एका तीक्ष्ण सुरीसारखा हवेत तरंगत होता. जास्त नाही, मी उत्तर दिलं. मी जे बनलं एक छोटीशी भेटवस्तू दिली. माझ्या अशा बोलण्यावर प्रियाची आई हसली. तेव्हा माझा राग उफाळून आला आणि मी म्हणाली, प्रत्येक लहान गोष्ट देखील महत्त्वाची असते, नाही का? रक्कम नाही तर भावनाही तेवढीच महत्त्वाची आहे. मला राग आला होता, पण तो स्फोटक नव्हता. तो बर्फाखाली वाहणाऱ्या नदीसारखा थंड आणि नियंत्रित होता. मी माझे दडलेले स्मित हास्य कायम ठेवले आणि प्रियाच्या आईला बोलू दिलं. त्या जितकं जास्त बोलत गेल्या तितकं त्या स्वतःला उघड करत होत्या. मग प्रियाच्या आईने महागड्या रेड वाईनचा घोट घेतला. ही वाईन फ्रान्सच्या खास भागातली आहे. एका बाटलीची किंमत जवळपास 15,000 रुपये आहे. पण जेव्हा तुम्हाला गुणवत्ता माहीत असते तेव्हा तुम्ही कंजूसी करत नाही, बरोबर ना? तेव्हा मी उत्तर दिलं, मी वाईन फक्त खास प्रसंगीच पिते आणि सहसा सर्वात स्वस्तवाली. मला या सगळ्या गोष्टींची जास्त समजत नाही. तेव्हा त्यांनी माझ्यावर दया दाखवत स्मित हास्य केलं. काही हरकत नाही. प्रत्येकाची प्रशिक्षित चव नसते. ती अनुभवाने, प्रवासातून, शिक्षणातून येते. डेझर्ट आलं. कलाकृतीसारख्या दिसणाऱ्या लहान सहान गोष्टी. प्रियाच्या आईने सर्वात महाग डेझर्ट ऑर्डर केलं होतं. हा 2,000 रुपयांचा एक तुकडा आहे, त्या म्हणाल्या. यावर खाण्यायोग्य सोनं लावलं आहे. बघा हे छोटे सोनेरी कण. ही खासियत फक्त सर्वोत्तम हॉटेल्सच देतात. थोड्या वेळाने प्रियाची आई गंभीर होऊन म्हणाली, पद्मावती ताई, आता आपण सर्वजण इथे आहोत, त्यामुळे मला असे वाटते की आपण एक कुटुंब म्हणून काहीतरी बोललं पाहिजे. अजित तणावात आला. मला नाही वाटत ही योग्य वेळ आहे. प्रियाच्या आईने हात वर केला. मला माझे बोलणे पूर्ण करू द्या. बाळे, हे आवश्यक आहे. त्यांनी माझ्याकडे पाहिलं. पद्मावती ताई, मला समजते की अजितला वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या बाजूने पूर्ण प्रयत्न केलेत. मी खरोखरच त्या गोष्टीसाठी तुमचा आदर करते. पण अजित आता त्याच्या आयुष्याच्या एका वेगळ्या टप्प्यावर आला आहे. त्याचं लग्न झालं आहे, त्याला जबाबदाऱ्या आहेत आणि प्रिया व तो स्थैर्यासाठी पात्र आहेत. स्थैर्य? मी हळूच विचारले. हो. त्यांनी उत्तर दिले, आर्थिक आणि भावनिक स्थैर्य. आम्ही त्याला खूप मदत केली आहे आणि करतही राहू. पण अजितवर अनावश्यक भार पाडू नये असे आम्हाला वाटते. त्यांचा स्वर स्पष्ट होता. त्या मला भार म्हणत होत्या. त्यांच्या मुलीच्या नवऱ्याच्या आईला त्या भार समजत होत्या. मी पुनरावृत्ती केली. प्रियाची आई सुस्कारा टाकत म्हणाली, मला कठोर व्हायचे नाहीये, पण तुमच्या वयात मर्यादित पगारासह एकटं राहणं हे स्वाभाविक आहे आणि अजितला तुमची काळजी वाटते. त्याला वाटेल की त्याला तुमची काळजी घ्यावी लागेल. हे ठीक आहे, तो एक चांगला मुलगा आहे.
पण ही काळजी त्याच्या वैवाहिक जीवनावर परिणाम करू नये असं आम्हाला वाटते. तुम्हाला माझं म्हणणं समजत आहे का? मी उत्तर दिले हो. म्हणूनच त्यांनी पुढे सांगितले, मी आणि दिनेशने काहीतरी विचार केला आहे. त्यांनी नाट्यमय विराम घेतला. आम्ही तुम्हाला आर्थिक मदत करू शकतो. तुम्हाला एक छोटासा मासिक भत्ता देऊ शकतो, ज्यामुळे तुम्ही आर्थिक आरामात राहू शकाल आणि अजितला एवढी चिंता करावी लागणार नाही. अर्थात तो अगदी माफक असेल. आम्ही काही चमत्कार करू शकत नाही, पण तो एक आधार असेल. आणि मग त्यांनी त्यांचा खरा प्रस्ताव मांडला आणि त्या बदल्यात आम्हाला फक्त एवढंच हवे की तुम्ही अजित आणि प्रियाच्या जागेचा आदर करा. त्यांना जास्त शोधू नका, त्यांना दबावात आणू नका. त्याने कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय त्यांचं जीवन जगण्याचे स्वातंत्र्य द्या. याचा अर्थ ही दानाच्या वेशातील लाच होती. त्यांना मला विकत घ्यायचं होतं. त्यांना मला पैसे द्यायचे होते जेणेकरून मी माझ्या मुलाच्या आयुष्यातून दूर व्हावं, जेणेकरून माझ्या गरिबीमुळे त्यांच्या मुलीला लाज वाटू नये. अजितने मध्येच त्यांचं बोलणं थांबवलं. आई बस करा, तुम्हाला असे करण्याची काहीच गरज नाही आहे. पण प्रियाच्या आईने त्याला थांबवलं. अजित शांत राहा, आम्ही मोठी माणसं बोलत आहोत. तुझ्या आईला समजत आहे ना? मी माझा नॅपकिन उचलला, माझे ओठ पुसले आणि पाण्याचा घोट घेतला. शांतता वाढत गेली. सर्वजण माझ्याकडे पाहत होते. प्रियाची आई आशेच्या नजरेने, प्रियाच्या बाबा गर्वाने, प्रिया लाजल्यासारखी आणि अजित हताशपणे. तेव्हा मी म्हणाले, माझा आवाज आता दबलेला नव्हता. तो मजबूत, स्पष्ट आणि शांत होता. हा एक मनोरंजक प्रस्ताव आहे. प्रियाच्या आई खरंच खूप उदार. प्रियाच्या आईने विजयी हास्य केलं. तेवढ्यात मी म्हणाली, मला काही प्रश्न आहेत. प्रियाची आई डोळे मिचकत म्हणाली, नक्कीच, जे विचारायचं असेल ते विचारा. मी विचारलं, तुम्ही मला एक मासिक भत्त्यासाठी किती रक्कम देण्याचा विचार करत आहात? त्या अडखळल्या. आम्ही सुमारे 5,000 किंवा 7,000 देण्याचा विचार करत आहोत. मी मान हलवली. ठीक आहे, मी समजले. महिन्याला 70,000 रुपये. का तर मी माझ्या मुलाच्या आयुष्यातून गायब व्हावे? मला हे अशा प्रकारे म्हणायचं नव्हतं. नाही, मी उत्तर दिले. तुम्ही ते अगदी याच पद्धतीने म्हणालात. मी विचारले की त्यांनी अजित आणि प्रियाच्या घराच्या डाऊन पेमेंटसाठी किती मदत केली होती? प्रियाच्या आईने गर्वाने मान हलवली. सुमारे 3 लाख. वा, किती उदारता. आणि हनीमूनसाठी सुमारे 1,20,000. युरोपची सहल अविश्वसनीय. म्हणजे तुम्ही अजित आणि प्रियावर सुमारे 4,20,000 रुपयांची गुंतवणूक केली आहे. सुषमा गाडगे हसल्या. जेव्हा तुम्ही तुमच्या मुलांवर प्रेम करता तेव्हा तुम्ही मागे हटत नाही. तुम्ही बरोबर म्हणत आहात. मी हळूच म्हणाली, जेव्हा तुम्ही तुमच्या मुलांवर प्रेम करता तेव्हा तुम्ही मागे हटत नाही. पण मला एक गोष्ट सांगा सुषमाताई, त्या सर्व गुंतवणुकीने, त्या सर्व पैशाने तुमच्यासाठी काही विकत घेतले आहे का? सुषमाताई गोंधळल्या. याने तुमच्यासाठी आदर विकत घेतला का? याने तुमच्यासाठी खरे प्रेम विकत घेतले की फक्त आज्ञाधारकता विकत घेतली? माझा आवाज मोठा झाला. तुम्ही रात्रभर पैशाबद्दल बोललात, गोष्टींच्या किमतीबद्दल, तुम्ही किती खर्च केला आहे, तुमच्याकडे किती आहे. पण तुम्ही एकदाही विचारलं नाही की मी कशी आहे, मी आनंदी आहे का, मला काही त्रास आहे का, मला कोणत्या आधाराची गरज आहे का? तुम्ही फक्त माझी किंमत ठरवली आणि स्पष्टपणे माझी किंमत दर महिन्याला 7,000 रुपये आहे. प्रियाच्या आईच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. मग दिनेश रावांनी हस्तक्षेप केला. मला वाटते की तुम्ही माझ्या बायकोच्या हेतूचा गैरसमज करून घेत आहात. हो का? मग त्यांचा हेतू काय आहे? मी थेट दिनेश रावांकडे पाहत विचारले. माझ्यावर दया करणं, रात्रभर माझा अपमान करणं, मला भीक देणे, जेणेकरून मी गायब व्हावी. दिनेश रावांचं तोंड उघडेच राहिले. अजितचा चेहरा पडला. मी हातातील नॅपकिन टेबलावर ठेवला आणि खुर्चीवर मागे टेकले. माझ्या मनात आता कोणती भीती नव्हती. मी थेट सुषमा त्यांच्या डोळ्यात पाहिले आणि त्यांनी एका सेकंदासाठी माझ्या डोळ्यात पाहिलं. मग अस्वस्थ होऊन नजर दुसरीकडे वळवली. त्यांना जाणवले होते की काहीतरी बदलले आहे. मी म्हणाले, सुषमाताई, तुम्ही थोड्या वेळापूर्वी एक खूप मनोरंजक गोष्ट सांगितली. तुम्ही म्हणालात की तुम्ही एकट्याने संघर्ष करणाऱ्या स्त्रियांचे कौतुक करता. त्यांनी हळूच मान हलवली. हो, मी म्हणाली. मग तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे. मी विचारले, तुम्ही कधी एकट्याने संघर्ष केला आहे का? तुम्ही कधी तुमच्या नवऱ्याच्या आधाराशिवाय काही काम केलं आहे का? तुम्ही कधी तुमच्या कुटुंबाच्या पैशांशिवाय स्वतःच्या हाताने काही निर्णय केला आहे का? सुषमाताई अडखळल्या. माझी स्वतःची कामे आहेत. कशी काय? मी खऱ्या उत्सुकतेने विचारले. सांगा. सुषमाताईने स्वतःच्या केसांना हात फिरवला. मी आमच्या गुंतवणूकदारांचे व्यवस्थापन करते. मी मालमत्तेची देखरेख करते. मी आमच्या व्यवसायात आवश्यक निर्णय घेते. मी मान हलवली. तुमच्या नवऱ्याने जो व्यवसाय उभा केला
जी मालमत्ता तुम्ही एकत्रित विकत घेतली, जी गुंतवणूक त्यांनी केली आहे ना, मी चुकीचे आहे का? दिनेशराव चिडले. हे बरोबर नाहीये. माझी बायको देखील मी करतो तितकीच मेहनत करते. मी यावर शंका घेत नाहीये. मी शांतपणे उत्तर दिलं. पण आधीपासून असलेल्या पैशाचे व्यवस्थापन करणं आणि त्याला जमिनीतून निर्माण करणं यात फरक असतो. वारसा मिळालेल्या साम्राज्याची देखरेख करणे आणि त्याला वीट जोडून तयार करणं यात फरक असतो. तुम्हाला नाही वाटत? तुम्ही कुठे जात आहात हे मला समजत नाहीये. सुषमाताई ओठ दाबत म्हणाल्या. मी सांगते, मी म्हणाले 40 वर्षांपूर्वी मी 23 वर्षांची होते. मी एका छोट्या कंपनीत सेक्रेटरी होते. मी किमान वेतन कमवत होते. मी भाड्याच्या खोलीत राहायचे आणि मला मिळेल ते सर्वात स्वस्त जेवण खायची आणि मी एकटी होते, पूर्णपणे एकटी. त्या अगोदर काही दिवसात मी गर्भवती झाले आणि मुलाचा बाप निघून गेला. माझ्या कुटुंबाने माझ्याकडे पाठ फिरवली. मला निर्णय घ्यायचा होता की पुढे जायचं की हार म्हणायची. मी पुढे जाण्याचा निर्णय घेतला. मी गर्भधारणेच्या शेवटच्या दिवसापर्यंत काम केलं. आजीच्या जन्मानंतर 2 आठवड्याने मी कामावर परतली. दिवसा एक शेजारी त्यांची याची काळजी घ्यायची. मी दिवसा 12 तास काम करायची. मी पाणी प्यायले पण कोणीच मध्ये काही बोललं नाही. मी फक्त सेक्रेटरी राहून थांबले नाही. मी रात्री अभ्यास केला. मी कोर्स केले. मी सार्वजनिक वाचनालयात इंग्रजी शिकले. मी अकाउंटिंग, फायनान्स, ॲडमिनिस्ट्रेशन शिकले. मी त्या गोष्टींमध्ये तज्ज्ञ बनले जे मला कुणी शिकवलं नव्हतं. सर्व काही स्वतःच्या बळावर. एकटीने मुलाला वाढवत भाडे, अन्न, औषधं, कपडे सर्व काही भरत होती. सुषमाताई त्यांच्या प्लेटकडे एकटक पाहत होत्या, पण त्यांचे कान माझ्या बोलण्याकडे होते. त्यामुळे तिचा अहंकार कोसळायला सुरुवात झाली होती. आणि तुम्हाला माहीत आहे का काय झालं सुषमाताई? मी हळूहळू वर चढत गेली. सेक्रेटरीतून असिस्टंटमधून कोऑर्डिनेटरमधून मॅनेजरमधून डायरेक्टर यासाठी मला 20 वर्ष लागली. 20 वर्षाचे सततचं काम, असे बलिदान ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. पण मी ते करून दाखवलं. आणि तुम्हाला माहीत आहे का की आत्ता मी किती कमवते? सुषमाताईंनी मान हलवली. 1,00,000 रुपये महिना. संपूर्ण खोलीत पूर्ण शांतता पसरली. जणू कोणीतरी विश्वासचे पॉज बटन दाबले आहे. अजितने आपल्या हातातील चष्मा खाली ठेवला. प्रियाचे डोळे मोठे झाले. दिनेशरावाने अविश्वासाने कपाळावर आठ्या आणल्या. प्रियाची आई तर तोंड उघडे ठेवून थिजून गेली. 1,00,000 रुपये मी पुनरावृत्ती केली दरमहा. जवळजवळ 20 वर्षांपासून गुंतवणूक आणि बोनस वगळता माझ्या कारकिर्दीतील ही एकूण करोडो रुपयांची सकल कमाई आहे. सुषमाताईने अनेकदा पापण्यांची उघडझाप केली. नाही मला समजत नाहीये. तुम्ही महिन्याला 1,00,000 रुपये कमावता? नक्कीच, मी शांतपणे उत्तर दिलं. मी एका मल्टीनॅशनल कोऑपरेटिव्हसाठी प्रादेशिक संचालक आहे. मी 5 देशांच्या कामांवर देखरेख करते. मी लाखो रुपयांचे बजेट व्यवस्थापित करते. मी असे निर्णय घेते ज्यामुळे 10,000हून अधिक कर्मचाऱ्यांवर परिणाम होतो. आणि मी अशा करारांवर स्वाक्षरी करते जे वाचण्यासाठी तुम्हाला वकिलांची गरज पडेल. आणि मी हे दररोज करते. अजितचा चेहरा फिक्का पडला होता. आई, तुम्हाला कधीच का नाही सांगितलं? मी त्याच्याकडे प्रेमाने पाहिलं. कारण तुला ते जाणून घेण्याची गरजच नव्हती बाळा. कारण मला वाटत होतं की तू पैशांना नाही तर मेहनतीला महत्त्व द्यावेस. कारण मला वाटत होते की तू एक चांगला माणूस बनावास, वारसदार नाहीस. कारण पैसा माणसाला भ्रष्ट करतो आणि मला तुला भ्रष्ट होऊ द्यायचं नव्हतं. प्रिया कुजबुजली. मग तुम्ही त्या लहान अपार्टमेंटमध्ये का राहता? तुम्ही साधे का कपडे घालता? तुम्ही लक्झरीज कार का चालवत नाही? मी हसले. कारण मला कोणालाही प्रभावित करण्याची गरज नाही. कारण खरी संपत्ती दाखवली जात नाही. मी शिकले आहे की तुमच्याकडे जितके जास्त असेल तितकेच तुम्हाला कमी सिद्ध करण्याची गरज पडते. म्हणूनच मी आज रात्री असे कपडे घालून आली होती. म्हणूनच मी गरीब असल्याचं नाटक केलं. माझ्याकडे काहीच नाही असं तुम्हाला वाटलं तर तुम्ही माझ्याशी कसे वागाल हे मला पाहायचं होतं. मला तुमचे खरे रंग बघायचे होते आणि ते मी पूर्णपणे पाहिली आहेत. तेव्हा प्रियाची आई लाज, क्रोध आणि अपमानाने लाल झाली. हे एक थट्टा आहे. जर तुम्ही इतके पैसे कमावत असाल तर आम्हाला माहीत असते. अजितला माहीत असतं. कारण मी त्याला माहिती होऊ दिली नाही. मी उत्तरं दिली. कारण मी कधीच माझ्या नोकरीबद्दल बोलली नाही. कारण मी साधेपणाने राहते. मी जे पैसे कमवते ते गुंतवते, वाचवते आणि गुणाकार करते. मी ते दिखाऊ दागिन्यांवर किंवा महागड्या रेस्टॉरंटमध्ये शो ऑफ करण्यासाठी खर्च करत नाही. दिनेशरावांनी मुद्दाम घसा साफ केला आणि म्हणाले, आम्ही आमच्या हेतूचा गैरसमज करून घेतला आहे. तुम्ही गैरसमज करून घेतला तो कसा? मी थेट त्यांच्याकडे पाहिलं. जेव्हा तुम्ही म्हणालात की मी अजितवर भार आहे तेव्हा मी गैरसमज करून घेतला होता का?
जेव्हा तुम्ही मला 7,000 रुपये देऊन त्याच्या आयुष्यातून निघून जाण्याची ऑफर दिली तेव्हा मी गैरसमज करून घेतला होता का? जेव्हा तुम्ही माझ्या कपड्यांवर, माझ्या नोकरीवर, माझ्या आयुष्याबद्दलची प्रत्येक टिप्पणी केली तेव्हा मी गैरसमज करून घेतला होता का? आता दिनेशराव आणि सुषमाताई दोघे शांत असतील. मी उभी राहिली. मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे जी कदाचित कुणी तुम्हाला सांगितली नसेल. पैशाने सभ्यता विकत घेता येत नाही. पैशाने खरे शिक्षण घेता येत नाही. आणि पैशाने सहानुभूती विकत घेता येत नाही. तुमच्याकडे पैसा आहे, कदाचित खूप आहे, पण तुमच्यात ती गोष्ट नाही जी खरोखरच महत्त्वाची आहे. सुषमाताई रागाने उभ्या राहिल्या. आणि तुमच्यात आहे का? तुम्ही आमच्याशी खोटं बोललात, तुम्ही आम्हाला फसवलं, तुम्ही आम्हाला मूर्ख बनवलं. मी तुम्हाला मूर्ख बनवलं नाही. मी शांत स्वरात उत्तर दिलं. ते काम तुम्ही स्वतः केलं. मी फक्त तुम्हाला तुम्ही कोण आहात हे दाखवण्याची संधी दिली आणि तुम्ही ते उत्कृष्टपणे केलं. प्रियाच्या डोळ्यात पाणी होते. सासूबाई, मला माहीत नव्हतं. मला माहीत आहे की तुला माझ्या पैशांबद्दल माहीत नव्हते, पण तुला माहीत होते की तुझे आईवडील कसे आहेत. ते ज्यांना स्वतःपेक्षा कमी मानतात त्यांच्याशी ते कसे वागतात हे तुला माहीत होतं. पण तू त्यांना थांबवण्यासाठी काही केलं नाहीस. मी अजितकडे पाहिलं. अजित, कृपया मला शांत राहण्याची गरज नाही आहे. मी प्रियाच्या आईकडे शेवटचं पाहिलं. तुम्ही मला 7,000 रुपये महिन्याची मदत देऊ केली होती, पण आता मी तुम्हाला काउंटर ऑफर देते. मी तुम्हाला आता 7,00,000 रुपये देईन जर तुम्ही हे सिद्ध करू शकलात की तुम्ही कधी अशा व्यक्तीशी दयाळूपणे वागला आहात ज्याच्याकडे पैसा नव्हता. प्रियाच्या आईने आपले उघडलेले तोंड बंद केले आणि काहीच म्हणाले नाही. अगदी बरोबर, मी उत्तर दिलं. तुम्ही करूच शकत नाही, कारण तुमच्यासाठी लोकांचे मूल्य केवळ त्यांच्या बँक बॅलन्सवरून ठरवते. आणि हाच तुमच्यात आणि माझ्यात फरक आहे. मी संपत्ती निर्माण केली आहे, तुम्ही फक्त ती खर्च करता. मी आदर कमावला आहे, तुम्ही तो विकत घेता. माझ्याकडे आत्मसन्मान आहे, तुमच्याकडे बँक खाते आहेत. मी माझी जुनी पिशवी उचलली आणि त्यातून माझे काळे प्लॅटिनम कॉर्पोरेट क्रेडिट कार्ड बाहेर काढलं. मी ते प्रियाच्या आईसमोर टेबलावर ठेवलं. हे माझं कॉर्पोरेटर कार्ड आहे. अमर्यादित मर्यादा आहे. या संपूर्ण डिनरचे पेमेंट मोठ्या टिप्सही करून टाका. एका गरीब आणि साध्या आईकडून ही भेट समजा. प्रियाच्या आईने कार्डकडे पाहिले जसे ती विषारी साप आहे. काळे चमकदार त्यावर माझे नाव कोरलेले होते. पद्मावती ताई, क्षेत्रीय संचालक, रिजनल डायरेक्टर. मला तुमच्या पैशांची गरज नाही, मी तुटक आवाजात म्हणाली. मला माहीत आहे, पण मला तुमच्या दयेची गरज नव्हती. तरी तुम्ही मला ती रात्रभर दिलीत. तर हे शिष्टाचार किंवा चांगल्या वर्तनाचे एक प्रतीक माना, जे तुम्ही युरोपमधील अनेक प्रवासानंतरही स्पष्टपणे शिकलेले नाहीत. तेवढ्यात वेटर आला. दिनेशरावांनी दुसरे कार्ड दिले, पण तेही डिक्लाईन अमान्य झाले. दिनेशराव रागाने बँकेत फोन करण्यासाठी बाहेर गेले. सुषमाताई लाजेने बसून राहिल्या. मग अजितने पैसे देण्याचा प्रयत्न केला, पण मी त्याला थांबवले. मी माझ्या जुन्या पर्समधून आणखी एक कार्ड काढले. हे सामान्य होत नव्हते. हे धातूचे बनलेले जड काळे कार्ड होते, जे जगातील 1% कमी लोकांकडे असते. सुषमाताईंनी ते पाहिले. त्यांचे डोळेच विस्फारले. हे तर सेंट ऑरिन कार्ड आहे. ती कुजबुजली. बरोबर, मी उत्तर दिले. वेटरने ते काळजीपूर्वक घेतले आणि 2 मिनिटांपेक्षा कमी वेळात तो परत आला. धन्यवाद पद्मावती ताई, सर्व काही व्यवस्थित झाले. मी उभी राहिले. माझी जुनी पर्स आणि पिशवी घेतली आणि शेवटचे सुषमाताईकडे पाहिले. रात्रीचे जेवण चविष्ट होते. जागेबद्दलच्या सूचनेबद्दल धन्यवाद. आणि मला तुम्ही खऱ्या अर्थाने कोण आहात हे दाखवल्याबद्दलही मनापासून धन्यवाद. तुम्ही माझा खूप ऊर्जा आणि भविष्यातील अनेक निराशा वाचवल्यात. सुषमाताईंच्या डोळ्यात आता फक्त राग होता. हे इथेच संपत नाही. त्या थरथरत म्हणाल्या, तुम्ही बरोबर आहात. मी हसली. मला तुम्हाला वाढदिवस, सण, कौटुंबिक समारंभात पाहावे लागेल, पण आता मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने पाहीन. आता मी विचार करणार नाही की तुम्ही माझ्याबद्दल काय विचार करता. मला माहीत आहे आणि तुम्हालाही माहीत असेल की नाही माहीत नाही. आणि तुम्ही मला प्रत्येक वेळी पाहून ही आठवण ठेवाल. मी प्रियाकडे पाहिले. प्रिया, मी हळूच म्हणाले, तू तुझ्या पालकांसाठी दोषी नाहीस, पण तू इतरांशी कसं वागणार हे तू नक्कीच निवडू शकतेस. लक्षात ठेव, पैसा लोकांना परिभाषित करीत नाही. नम्रता ही कमजोरी नाही आणि इतरांचा आदर करण्यासाठी काही खर्च करावा लागत नाही. आणि जर तुला मुले झाली तर तुम्ही दोघं नवरा बायको त्यांना लोकांचे हृदय पाहायला शिकवा, बँक खाती नाही. अजित माझ्यासोबत बाहेर आला. मी टॅक्सी बोलवली. अजितने मला मिठी मारली. आई, मला माफ कर गं. तुला माफी मागण्याची गरज नाही बाळा. ती तुझी चूक नव्हती, ती चूक त्यांची होती.
आणि थोडी माझी होती, कारण मी त्यांचा खेळ भाड्याचा निर्णय घेतला होता. तुम्ही जिंकलात, मी जिंकले. मी मान डोलावली, पण मला जिंकल्यासारखं वाटत नाही. मी थकलेली आहे आणि दुःखी आहे, कारण ज्या गोष्टींची मी पुष्टी करू इच्छित नव्हते तीच झाली की काही लोक कधीच बदलणार नाहीत. काही कुटुंबे तुटलेली असतात, भले त्यांच्याकडे कितीही पैसा असो. मी अजितला सल्ला दिले की त्याने प्रियाशी बोलावे, मर्यादा निश्चित कराव्यात, कारण जर त्याने आत्ता हे केले नाही तर ते पुन्हा पुन्हा होईल. मी टॅक्सीमध्ये बसले. टॅक्सी ड्रायव्हरला म्हणाले की मी त्या मोठ्या हॉटेलमधून अशी बाहेर पडले जणू एखाद्या युद्धातून आली आहे. मी त्याला माझ्या कथेचा एक छोटासा भाग सांगितला की मी गरीब असल्याचे नाटक केले होते. गरीब असल्याचे नाटक? तो मोठ्याने हसला. हे तर उत्कृष्ट आहे. ते लोक माझ्यासोबत वाईट वागले तेव्हा मला वाईट वाटते, म्हणूनच मी माझे खरे रूप दाखवले. त्यावर तो ड्रायव्हर म्हणाला, त्याने तुम्ही सिद्ध केलं की तुम्ही बरोबर होतात की नाही. मग काही वेळा टॅक्सीत माझ्या साध्या अपार्टमेंट इमारतीबाहेर थांबली. तुम्ही इथे राहता? ड्रायव्हरने आश्चर्याने विचारले. मी होकार दिला. तो म्हणाला की बहुतेक श्रीमंत लोक महागड्या भागात जातात. मी एक सामान्य माणूस आहे. फक्त माझ्याकडे जास्त पैसा आहे, पण त्यामुळे मी वेगळी किंवा चांगली ठरत नाही. पैसा फक्त एक साधन आहे, ओळख नाही. मी त्याला भाड्यापेक्षा जास्त पैसे दिले आणि त्याला सांगितले की त्याने आपला प्रामाणिकपणा जपून ठेवावा. तो दुर्मिळ आहे. मी माझ्या घरी पोहोचून शांतता अनुभवत होती. काही दिवसांनी प्रिया माझ्या घरी आली. तेव्हा मी दागिन्यांशिवाय एकदम साध्या कपड्यांमध्ये होती. तिने माझी माफी मागितली आणि सांगितलं की तिचे आई वडीलही गरिबीतून वर आले होते, त्यामुळे त्यांच्यासाठी पैसा म्हणजे सुरक्षितता बनली होती. सासरे, मला तुमच्याकडे शिकायचं आहे. मला शिकवा की सन्मानाने कसं जगायचं. मी तिला सांगितलं की मी तिला शिकवू शकत नाही. हे तिला स्वतः शिकावं लागेल. तिला तिच्या आंतरिक सत्याचा आवाजाचा ऐकावा लागेल, ज्याला तिने इतकी वर्ष आपल्या आईवडिलांना खुश करण्यासाठी गप्प केले होते. ती निघून गेल्यावर मी माझ्या साध्या घरात बसून सूर्यास्त पाहिला. मला जाणवले की खरी दौलत ही नाही की तुमच्याकडे किती पैसा आहे, तर तुम्ही तुमच्याकडे असलेल्या गोष्टींचा किती आनंद घेता. तुम्हाला किती शांतता अनुभवते आणि तुम्ही स्वतःवर किती गर्व करू शकता. प्रियाची आई सुषमाताई आणि दिनेशराव यांच्याकडे लाखो रुपये होते, पण माझ्याकडे ही शांतता, हे खरेपणा आणि अजितसाठी हे शुद्ध प्रेम होतं. आणि याने मला त्यांच्यापेक्षाही खूप जास्त श्रीमंत बनवले होते. तर मग मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला एका आईची, आत्मनिर्भराची, आत्मसन्मानाची ही कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि कथा चांगली वाटली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.